सर्वांना जय भीम. आपण पाहत आहोत भगवान बुद्धाचं पहिलं प्रवचन, त्यामधला आर्य अष्टांगिक मार्ग. आणि या आर्य अष्टांगिक मार्ग म्हणजे श्रेष्ठ लोकांनी आचरण करावयाचा मार्ग, पालन करावयाचा मार्ग. मार्ग म्हणजे चालणं त्याच्यावरून. तर याचे 8 अंग: सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी. हे 8 अंग. याच्यामधलं पहिलं जे अंग आहे सम्यक दृष्टी. पालीमध्ये त्याला सम्मा दिठ्ठी असं म्हटलं जातं. आणि भगवंतांनी म्हटलं की ज्याला आर्य सत्यांचं ज्ञान नाही, आर्य सत्यांच्या बद्दल अज्ञानी आहे, अशा लोकांची दृष्टी म्हणजे मिथ्या दृष्टी. मिथ्या दृष्टी ही सम्यक दृष्टीच्या विरोधात आहे आणि सम्यक दृष्टी ही मिथ्या दृष्टीच्या विरोधात आहे. म्हणजे ज्याला 4 आर्य सत्यांचं ज्ञान आहे तो म्हणजे सम्यक दृष्टीचा. 4 आर्य सत्य, त्याच्यामधलं पहिलं आर्य सत्य काल आपण पाहिलं, दुःख आहे. पहिलं आर्य सत्य, या जगात दुःख आहे. आणि दुःखाचे प्रकारही काल आपण पाहिले, 7 प्रकार. प्रियांचा वियोग, अप्रियांचा संयोग, म्हातारपण, आजारपण, मानसिक असमाधानाचं दुःख, मृत्यू, जन्म, असे 7 प्रकारचे दुःख आपण पाहतो. आणि दुःख चक्र सुद्धा आपण पाहिलं, भवचक्र, हे सुद्धा आपण काल पाहिलं. 12 कळ्यांचं, त्याला प्रतित्य समुत्पाद सिद्धांत म्हणतात किंवा त्यालाच कार्य कारण भावाचा सिद्धांत असं सुद्धा म्हणतात. 12 कळ्या: अविद्या, संस्कार, विज्ञान, नामरूप, षडायतन, स्पर्श, वेदना, तृष्णा, उपादान, भव, जाती आणि जरा मरण. हे 12 कळ्यांच्या बाबतीत आपण काल म्हणजे दुःख कसं आहे, हे संपूर्ण विश्व या दुःख चक्रानं व्यापलेलं आहे. या दुःख चक्रात संपूर्ण विश्व अडकलेलं आहे. परंतु सगळ्या लोकांना या दुःखाची जाणीव होत नाही. पहिल्याच दिवशी आपण कालही पाहिलं, भगवंत म्हणतात की जग हे अंधार कोठडी आहे. अज्ञानी लोक आहेत, त्याच्यामुळे आपण दुःखात आहोत हेच त्याच्या लक्षात येते. दुःख कशाला म्हणतात हेच त्यांना कळत नाही. दुःख भोगत असतात, परंतु दुःखी आहो असं त्यांना समजत नसते. म्हणजे अज्ञानामुळे त्यांचं असं होते. परंतु जे लोक थोडंसं जरी त्यांना समज आली, थोडस जरी सत्य त्यांना समजलं, तर ते लोक दुःखाला ओळखतात, समजतात. हे जे पहिलं प्रवचन आहे पाली भाषेमध्ये, त्याचं चक्षु उत्पादी, यानम उत्पादी, पय्या उत्पादी, आलोको उत्पादी. म्हणजे चक्षु म्हणजे चक्षु उत्पन्न झाले, उत्पादी म्हणजे उत्पन्न झाले. ज्ञानम उत्पादी म्हणजे ज्ञान उत्पन्न झालं. पय्या उत्पादी म्हणजे प्रज्ञा उत्पन्न झाली. आणि आलोको उत्पादी म्हणजे प्रकाश. आलोक म्हणजे प्रकाश, उजेड, हा उत्पन्न झाला. भगवंताला जे ज्ञान प्राप्ती झाली ते ज्ञान, प्रज्ञा, चक्षु, प्रकाश हे प्राप्त झालं. अज्ञान नष्ट झालं, ज्ञानरूपी प्रकाश त्यांना प्राप्त झाला. तर काल आपण या बाबी पाहिल्या. म्हणजे दुःख आहे, दुःखाचं स्वरूप काय हे आपण काल पाहिलं.
आज आपण दुसरं आर्य सत्य पाहणार आणि वेळ असला तर तिसरी आर्य सत्य पाहू. दुसरं आर्य सत्य आहे दुःख समुदय. पाली भाषेतला शब्द दुःख समुदय म्हणजे दुःखाला कारण आहे. समुदय म्हणजे कारण. दुःख विनाकारण निर्माण होत नाही, तर त्याला काही ना काही त्याच्या माग कारण आहे. आणि प्रतित्य समुत्पाद सिद्धांत तोच आहे. कारणाशिवाय या जगात कोणतीच घटना घडत नाही. विनाकारण या जगात कोणतीही घटना घडत नाही. त्यालाच म्हणतात कार्यकारण भावाचा सिद्धांत. दुःखाचं कारण काय आहे हे आपण आज पाहणार. तर ज्या वेळेला सिद्धार्थ गौतमाला सम्यक संबोधी म्हणजे संपूर्ण सत्य ज्ञानाची प्राप्ती झाली, संपूर्ण सत्य ज्ञानाची प्राप्ती झाली, त्यावेळेला उत्स्फूर्तपणे त्यांनी ही गाथा म्हटली. धम्मपद या ग्रंथामध्ये जरा वग्गामध्ये आलेली ही गाथा आहे 8 आणि 9 नंबरची. तशी 153 आणि 154 नंबरची ती गाथा आहे. त्यामध्ये ही गाथा अशी आहे. अनेक जाती संसारं संधा विसंग आणि विसंग गह कारो गह कारं गवे संतो दुःखा जाती पुनः पुनः गह कारक दिट्टेसी पुन्हा गेहं न काहसे सब्बा ते फासुका भग्गा गह कुटं विसंगतं विसंगारगतं चित्तं तन्नानं खयमज्जगा. ही गाथा. या गाथेचा अर्थ असा आहे की हे घर बनवणाऱ्या, गहकारक म्हणजे गृहकारका, गृहकारक म्हणजे घर बनवणारा. भगवंत म्हणतात की हे घर बनवणाऱ्या, मी तुला अनेक जन्म शोधत होतो, तुला शोधण्याच्यासाठी अनेक जन्म घेतले आणि अनेक जन्म घेऊन मी दुःखातच पडलो. अनेक जाती संसार संधा विसंग आणि विसंग गह कारकं गवे संतो दुःखा जाती पुन्हा पुन्हा. म्हणजे मी अनेक जन्म घेतले तुझा शोध घेण्यासाठी, पण मी दुःखातच पडलो. आणि पुन्हा मग म्हणतात गह कारक दिठ्ठोसी पुन्हा गेहं न काहसी सब्बा ते फासुका भग्गा गह कुटं विसंगतं विसंगारगतं चित्तं तन्नानं खयमज्जगा. आता मी तुला हे घर बनवणाऱ्या, आता मी तुला शोधलेलं आहे. आणि नुसतं तुला मी शोधलेलं नाही, तर ज्या गोष्टींनी तू घर बनवतो ना, त्या सगळ्या गोष्टीच मी नष्ट करून टाकलेल्या. ज्याच्यामुळे तू घर बनवत ते सगळं घराचं मटेरियल, ते सगळंच सगळं मी नष्ट करून टाकलेलं आहे. आणि त्याच्यामुळे तू याच्यानंतर माझं घर बनवणार नाहीस. ज्या गोष्टींच्यामुळे घर बनते त्या सगळ्या गोष्टी मी नष्ट करून टाकलेल्या आहेत. तृष्णा रूपी ज्या बाबी आहेत घर बनण्याच्यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या, तिला मी पूर्णपणे नष्ट केलेला आहे. मी आता निर्वाण पदाला प्राप्त झालेला आहो. आणि आता म्हणते की माझ्यासाठी तुम्ही घर बनवू शकणार नाही. आता याचा अर्थ असा आहे की घर बनवणारा म्हणजे हे जे आपला जन्म आहे, घर म्हणजे काय, तर आपलं शरीर आणि मन याने युक्त असलेलं हे नामरूप म्हणजे आपला जन्म. भगवंत म्हणतात की हे मला जन्म का मिळते, का मला जन्माला यावं लागते नेहमी 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 नेहमी, याचा मी शोध घेत होतो. हा जन्म कोणाच्यामुळे होते, कशामुळे होते, याचा मी शोध घेत होतो. आणि अनेक जन्म घेतले तरी मला दुःखात पडावं लागलं. जन्माला आलं की आलंच आजारपण, म्हातारपण, प्रियाचा वियोग, अप्रियाचा संयोग, आलं सगळं. मरण आलं,
ह्या सगळ्या गोष्टी आल्यात. आणि म्हणून भगवंत म्हणतात की जन्माला आलं तर दुःख आलंच, दुःख भोगतच राहिलो. पण आता मी तुला ओळखलं, म्हणजे ज्याच्यामुळे जन्म मला घ्यावा लागला ते कारण आता मला सापडलं. ते कारण आहे तृष्णा. ते कारण आहे तृष्णा. त्या तृष्णेमुळे मला वारंवार जन्म घ्यावा लागला. आता मात्र मी माझ्या मधल्या तृष्णेला पूर्णपणे नष्ट केलेला आहे. आता पुन्हा ती तृष्णा माझ्यामध्ये निर्माण होणार नाही आणि त्याच्यामुळे मला पुन्हा जन्म घ्यावा लागणार नाही, म्हणजे दुःख मला येणार नाही. रतन सुत्तामध्ये पुन्हा भगवंत म्हणतात, खिन्नं पुराणं नवनत्थी संभव विरक्त चित्ता आयतिके भवस्मी ते क्षीण बीजा अविरुल्य छंदा निबंती धीरा यथाय पदीपो. खिन्नं पुराणं नवनत्थी संभव म्हणजे जुनं जे होतं ते सगळं क्षीण झालं. नवनत्थी संभव म्हणजे नवीन निर्माण होण्याची शक्यता नाही, संभव नाही. खिन्नं पुराणं नवनत्थी संभव विरक्त चित्ता इतिके भवस्मी. माझं चित्त सगळ्या प्रकारच्या विकारांपासून विरक्त झालेलं आहे, मुक्त झालेलं आहे. आता पुन्हा ते निर्माण होणार नाही आणि मला मात्र आता परत जन्म घ्यावा लागणार नाही. अशा प्रकारे भगवंताचे वचन आहे. आणि म्हणून हे वचन भगवंताचे आपण का सांगत आहोत, तर याच्यामध्ये भगवान बुद्धांनी दुःखाचं कारण सांगितलेलं आहे. तृष्णा हे दुःखाचं कारण सांगितलेलं आहे. प्रतीत्य समुत्पाद सिद्धांताचं मूळ आहे अविद्या, अज्ञान. त्याची सुरुवात आहे अज्ञानापासून, अविद्येपासून. तेही दुःखाचं कारण आहे. दुःख चक्र त्याच्यापासून भवचक्र सुरुवात होते, तेही दुःखाचं कारण आहे. आणि दुसरं कारण आहे तृष्णा. तृष्णा हे जे कारण आहे, तृष्णा कशाला म्हणतात? पाली भाषेमध्ये त्याला तण्हा असं म्हटलं जातं. तण्हा. मराठीमध्ये त्याला तृष्णा किंवा संस्कृतमध्ये त्याला तृष्णा म्हटलं जातं. तृष्णा म्हणजे अनेक प्रकारच्या तीव्र स्वरूपाच्या इच्छा, अपेक्षा. त्या 3 प्रकारच्या आहेत तृष्णा. काम तृष्णा, भव तृष्णा आणि विभव तृष्णा. 3 प्रकारच्या तृष्णा. काम तृष्णा म्हणजे हे जे आपले 6 इंद्रिय आहेत, डोळे, नाक, कान, जीभ, त्वचा आणि मन, याचा ज्या आपापल्या विषयाशी संपर्क आल्यावर त्याच्याबद्दल जर त्याला काही ना काहीतरी म्हणजे ज्याला आनंद निर्माण होत असेल, हव्यास निर्माण होत असेल, हवंसं वाटत असेल, तर ती झाली कामतृष्णा. काम म्हणजे इच्छा. काम म्हणजे इच्छा. आणि ती पूर्ण होण्याच्यासाठी, ती इच्छा पूर्ण होण्यासाठी असणारी तीव्र स्वरूपाची इच्छा. साधी सुधी इच्छा नाही. साधी सुधी इच्छा नसते. तृष्णा म्हणजे साधी सुधी इच्छा नसते, तर ती खूप प्रबळ असते. जशी एखादी लहानसहान बाब असली आणि आपल्याला जर वाटलं की भेटली तर बरं होईल आपल्याला, पण दुसरे विचारते नाही भेटली तर कोणतं बिघडून राहिलं. हे कसं आहे, भेटली तर बरंच आहे, पण नाही भेटली तरी काही बिघडत नाही. पण तृष्णेमध्ये तसं नाही. तृष्णेमध्ये तीव्र इच्छा असते, ती भेटलीच पाहिजे. ती वस्तू असो, कोणतं काही असो, कोणती बाब असो, आपल्या जी कामना आहे, इच्छा आहे, ती तीव्र स्वरूपाची इच्छा असते. ती भेटलीच पाहिजे. आणि नाही भेटली सहजासहजी तर काहीही करून, उपद्व्याप करून, ज्याला काल आपण उपादान म्हणून सांगितलं, उपद्व्याप करून कोणाचं नुकसान होत असेल, कोणाचे मुंडक्या मोडा लागत असतील, कोणाचे खून करा लागत असेल,
कोणत्याही प्रकारचा वाईट काम, इतरांचं सुद्धा नुकसान करून आपली ती इच्छा पूर्ण करण्याची जी तीव्र इच्छा असते तिला म्हणतात कामतृष्णा. कामतृष्णा. दुसरी जी आहे भवतृष्णा. भवतृष्णा याचे अनेक प्रकारचे अर्थ आहेत, पण आपण सोप्यात सोपा अर्थ कोणता आहे तो आपण पाहणार आहोत. तरी थोडेफार कठीण अर्थ आपण सांगितले पाहिजे. भवतृष्णा याचा अर्थ की या तृष्णेमध्ये व्यक्ती हा पुढच्या जन्माचा विचार करतो. मला अनेक जन्म भेटलेच पाहिजे, कारण त्याला असं वाटते की आत्मा आहे, आत्मा आहे तर त्याचा पुनर्जन्म आहे, आणि पुनर्जन्म आहे तर माझाही पुनर्जन्म होतेच होते. अशा प्रकारची त्याची इच्छा असते आणि त्या प्रकारे तो आपला जीवन जगत असते. या जन्मात नाही भेटलं तर पुढच्या जन्मात भेटलं पाहिजे, पुढचा जन्म मला भेटलाच पाहिजे. वारंवार वारंवार वेगवेगळा जन्म घेण्याची तीव्र इच्छा भवतृष्णा. भव म्हणजे जन्म. जीवनात सुद्धा किती त्रास असला तरी जगलोच पाहिजे, आणि माया जगण्यामुळे माया काही फायदा होत नसला, दुसऱ्याचाही काही फायदा होत नसला तरी काही फरक पडत नाही, पण मी मात्र जगलो पाहिजे. दुसरे मेले तर चालते, पण मी मात्र जगलोच पाहिजे. भवतृष्णा. भवतृष्णा. त्यानंतर आहे विभव तृष्णा. तिसऱ्या प्रकार. ही जी तृष्णा आहे ही अगदी भवतृष्णेच्या विरोधात असते. याला असं वाटते भवतृष्णेमध्ये जो व्यक्ती भवतृष्णेमध्ये असतो तो असा विचार करतो, काय आहे, हाच जन्म आहे, फक्त जे काही मौज मजा करायची आहे ते या जन्मातच करा, जिवंत आहो तोपर्यंतच करा, मेल्यावर काही नाही रे बाबा म्हणते. जे काही खायचं प्यायचं अजून काही असन ते सगळीची सगळी मौज मजा याच जन्मात करा, पुढचा जन्म काही नाही आहे. असा उच्छेदवादी दृष्टिकोन असतो. त्याला उच्छेदवादी दृष्टिकोन असं म्हटलेलं आहे. आणि त्याच्यामुळे त्याची इच्छा जर पूर्ण नाही झाली तर तो कोणत्याही प्रकारे वाईट काम सुद्धा करते, हिंसा करते. म्हणजे ते प्रेम प्रकरणामध्ये घडते का नाही, मेरी नहीं तो और किसी की भी नहीं, मेरी नहीं हो सकती तो और किसी की भी नहीं हो सकती, आणि मग त्याच्यामुळे तो तिचा खून करून टाकतो. म्हणजे आपल्याला जर भेटत नाही तर ती दुसऱ्यांनाही भेटू नये, किंवा म्हणजे अशा प्रकारची त्याची जी नाश करण्याची, किंवा ज्याला उच्छेदवाद म्हणतात, नष्ट करण्याची, नाश करण्याची, किंवा कोणत्याही प्रकारची हानी करण्याची तीव्र इच्छा ही विभव तृष्णा. स्वतःचा सुद्धा जीव देऊ शकतो. ह्या अशा प्रमुख 3 तृष्णा आहेत. मुख्य तृष्णा कामतृष्णा, भवतृष्णा आणि विभव तृष्णा. ह्या 3 तृष्णा 6 इंद्रियांच्या जर आपण पाहिल्या, प्रत्येक इंद्रियामधून तृष्णा निर्माण होते, तर त्या 6 इंद्रियांच्या होतात 3 तृष्णा, त्या होतात 18. नाक, कान, डोळे, त्वचा, जीभ, मन या प्रत्येक इंद्रियाची एक एक तृष्णा जर आपण गृहीत धरली तर या 3 तृष्णा होतात 18. त्यानंतर 3 काळांमध्ये त्यांचा जर गुणाकार केला, भूतकाळातल्या, वर्तमान काळातल्या, भविष्य काळातल्या, अशा 3ही काळांचा जर विचार केला तर त्या होतात 18 त्रिक 54 प्रकार. पुन्हा काही तृष्णा आपल्याला कुशल मार्गाकडे घेऊन जातात आणि काही तृष्णा अकुशल मार्गाकडे घेऊन जातात. कुशल स्वरूपाच्या, जसं की आपल्याला जर एखादं वाटलं तर मला पुस्तक भेटलं पाहिजे चांगलं, मी ते वाचलंच पाहिजे, ती एक तृष्णा जरी असली परंतु ते कुशल मार्गाकडे घेऊन जाते. त्यावेळेस आपल्याला जरी वाटलं की विहारात गेलो पाहिजे, बसलो पाहिजे, ऐकलं पाहिजे,
ही जरी तृष्णा वाटत असली तरी पण ती आपल्याला कुशल मार्गाकडे. याच्या विरोधात दुसरे बाबी असतात. काय होणार आहे विहारात जाऊन? घरीच बसून आपण सिरियल पाहिली तर टीव्हीची, काय बिघडलं? विहारातच जाऊन काय करतात? घरी आपण टीव्हीची सिरियल पाहिली तर आपली काहीतरी मौज मजा तरी होईल. अकुशल मार्गाकडे जाणार आहे. कुशल आणि अकुशल अशा दोन्ही स्वरूपाच्या तृष्णा असतात. त्या 54ला 2 निघुनलं तर किती झाल्या? 108. 108 प्रकारच्या तृष्णा आहेत. आपल्या प्रत्येकामध्ये प्रत्येक क्षणाला वेगवेगळ्या प्रकारच्या तृष्णा निर्माण होत असतात. वेदना सुद्धा, पुढे वेदना येईल त्यावेळेला आपण तेही सांगू, त्याही 108 प्रकारच्या असतात. तर ह्या ज्या तृष्णा आहेत ह्या सहजासहजी सर्वसाधारणतः आपल्याला ओळखता येत नाही. आपल्यामध्ये कोणत्या प्रकारची तृष्णा निर्माण झाली तर. पण जेवढ्या प्रमाणात आपण या तत्वांचं पालन करतो, जेवढ्या प्रमाणात आपण ध्यान साधनेचा अभ्यास करतो, तेवढ्या प्रमाणात या तृष्णांना आपण जाणतो, ओळखतो आणि त्याचं निस्तारण करण्याच्यासाठी प्रयत्न करतो. हे झालं पहिलं कारण, तृष्णा. याच्यामुळे, या तृष्णेमुळे दुःख येते आणि जन्म ग्रहण करावा लागतो. त्याशिवाय जे अज्ञान आहे, अविद्या आहे, तसं पाहिलं तर हा जो सिद्धांत आहे, भगवंताचं जे ज्ञान आहे, हे काही एवढंच नाही आहे. एकदा भगवान बुद्ध वनामध्ये असतात, जंगलामध्ये असतात. भिक्खू लोक त्यांच्या सोबत असतात. आणि जंगल, वन म्हटलं की किती झाडं असतात, खूप झाडं. आता कमी राहिले जंगल, पण भगवंताच्या काळामध्ये अरण्य होते. कसे राहत असतील अरण्य? झाडं, लाखो झाडं त्याच्यामध्ये. भिक्खू लोक त्यांच्या सोबत. भगवंत भिक्खू संघासहित त्या जंगलात गेले असताना आपल्या मुठीत त्या जंगलातला पाला घेतात, मुठभर पाला घेतात. मुठभर पाला घेतल्यावर भिक्खू लोकांना भगवंत विचारतात, भिक्खूंनो, हा माझ्या मुठीत पाला आहे, मुठभर आहे. भिक्खू लोक म्हणतात, होय भगवान, हा माझ्या मुठीत असलेला पाला या जंगलात असलेल्या सगळ्या झाडांच्या पालाच्या तुलनेत किती आहे? जंगलातला पाला किती आहे? किती असत? आणि त्या तुलनेत मुठभर भगवान बुद्धाच्या मुठीत असलेला पाला किती आहे? भिक्खू लोक म्हणतात, त्याची तुलना नाही होत भगवान, नगण्य आहे, त्याची गणनाही करण्यात अर्थ नाही. आणि मग भगवंत म्हणतात की भिक्खूंनो, असंच आहे तथागतांच्या सम्यक संबोधित्याबद्दल. तथागतांना जे ज्ञान प्राप्त झालेलं आहे ते या संपूर्ण अरण्यात असलेल्या पाल्याच्या एवढं आहे. आणि जे तथागत या जगाला ज्ञान सांगत आहे ते ज्ञान आहे या माझ्या मुठीत असलेल्या पाल्यासारखं. किती मोठं ज्ञान असेल ते? आपल्याला त्या मुठीतले असलेल्या ज्ञानाचं, मी आता हे एका जन्मात सोडा, अजून 10 जन्म जरी झाले आणि मी अभ्यास करतो म्हटलं तरी मला ते शक्य नाही. एवढं ज्ञान आहे, अथांग आहे. किती मुठभर सांगितलं भगवंताने, त्यांना प्राप्त किती झालं असेल. म्हणून जे आपण सांगतो, जे भगवंताने मुठभरच सांगितलं, त्याच्यातलं तर आपण असा अनुस्वार ज्याला म्हणतात तेवढंही नाही आपल्याला समजलं. आपण तेवढ्याही याच्यात नाही, पण जेवढं समजलं तेवढंच आहे. जेवढं समजलं तेवढंच आपण, म्हणजे असं म्हणतात संत तुकाराम महाराज, जे जे आपणासी ठावे ते ते इतरांशी सांगावे. जे जे आपणासी ठावे ते ते इतरांना सांगावे. शहाणे करुणी सोडावे सकल जना. जेवढं आपल्याला माहिती आहे तेवढं आपण इतर लोकांना सांगितलं पाहिजे आणि सर्वांना शहाणे, समजदार, हुशार, विद्वान होण्याच्यासाठी मदत केली पाहिजे.
त्याच्यातलाच आपला भाग आहे. अज्ञान जे आहे, अज्ञान खास करून आपण दोनच बाबी आज पाहणार अज्ञानाच्या बाबतीत. पहिली बाब आहे 3 लक्षणं. भगवान बुद्धांनी सांगितलं की हे जग 3 लक्षणांच्या बाबतीत अज्ञानी असते. 3 लक्षण, लक्षण पाली भाषेतला शब्द लक्षण, आणि मराठीमध्ये त्याला म्हणतात लक्षण. 3 लक्षणं. पहिलं लक्षण आहे अनित्य, अनित्यता. या जगात जेही काही आहे, जेही काही निर्माण होते, ते सगळं अनित्य आहे. अनित्य आहे म्हणजे काय? बदलणार आहे. नष्ट होणारच आहे असं नाही, बदलणार आहे. जसं एखादं बालक जन्माला येते, जन्माला आल्यावर 2 वर्षानं तसंच नाही राहत, वेगळं होते. 4 वर्षानं वेगळं होते. 4 वर्षाचं असलेलं बालक जन्माला आलं त्यावेळेच्या सारखं नाही राहत, त्याच्यापेक्षा वेगळं राहते. 15-16 वर्षाच्या नंतर ते वेगळं होते, तसंच नाही राहत. 40-50 वर्षानंतर तो अधिक वेगळा होतो, प्रौढ होते, म्हातारपणाकडे झुकतो. म्हातारा असलेला वेगळा असतो. बदल आहे की नाही? बदल आहे. वस्तू जरी आपली कोणती आपण पाहिली तर वस्तूची तसंच आहे. कोणते पदार्थ पहा, द्रव असो घन असो, त्यांचंही तसंच आहे. दूध जरी आपण आणतो, जास्त वेळ दूध ठेवलं की त्याचं काय होते? दही होते. दह्याचं ताक होते. ताकाचं दह्यातून काय ते तूप लोणी काहीतरी निघते ना, बदलत राहील. प्रत्येक बाब या जगात जे निर्माण होते ते बदलत होत राहते आणि कालांतरानं तिचा लय नाही होत, नष्ट. या जगातून कोणती गोष्ट कायमस्वरूपी नष्ट होत नाही. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू जरी झाला तर लोकांना जरी वाटत असलं की याचं आता संपलं, पण त्याचे जे घटक असतात ते या जगातून नष्ट होत नाही. ते या विश्वामधले जे घटक आहेत समूहा स्वरूपात, त्याच्यामध्ये ते विलीन होतात. बदल, परिवर्तन. आणि हा निसर्गाचा नियम आहे. भगवंतांनी तयार नाही केला हा नियम. भगवंतांनी जे काही सांगितलं ते सगळं निसर्गाचे नियमच आहेत. त्यांनी स्वतः कोणता नियम तयार नाही केला. निसर्गाच्या नियमांची शास्त्र शुद्ध स्वरूपात जी मांडणी केली भगवान बुद्धांनी, त्याला धम्म म्हटलेला. अनित्यता हा जगाचा निसर्गाचा नियम आहे. आणि म्हणून भगवंत म्हणतात की अनित्यता न समजल्यामुळे लोक दुःखी होतात. दुःखाचं कारण आहे. तरुणपणात असलेला व्यक्ती आणि म्हातारपणात असलेला व्यक्ती किती फरक पडते. परंतु त्याच्या हे लक्षात नाहीये 25 वर्षापूर्वी 25 वर्षाचा असताना तो 3 भाकरी खात असत. 70 वर्षाचा झाल्यावर 3 भाकरी खाऊ शकते काय? पण तो काय म्हणते, अगोदर तर मी 3 भाकरी खात होतो, आता एकही भाकर जात नाही. अबे पण तू बुढा झाला ना, बुढा होऊन राहिला ना, स्वीकारणं, मान्य करणं. मान्य नाही कर, मान्य नाही करत. कारण अनित्यता हे त्याला मान्य नसते, अज्ञान असते. त्याच्यामध्ये अज्ञान असते, म्हणून तो मान्य करत नाही. एखाद्या व्यक्तीला समजा आता 40 किलोचं इथं एखादं वजनाचं पोत आहे, 40 किलो वजनाचं. तिथं 2 प्रकारची माणसं असते. एक तरुण असेल 25-30 वर्षाचा, दुसरा एखादा 70-75 वर्षाचा असेल. आता तो 70-75 वर्षाचा माणूस तिथं उभा आहे, लावून राहिला हात समजा त्या पोत्याले. तर हा तरुण असलेला माणूस पोरगा त्याला म्हटलं, त्याले तुम्ही थांबा, तुम्हाला नाही जमणार, तुम्ही जर असे म्हातारे झाले, मीच उचल. काय बिघडलं याच्यात? काय बिघडलं काय? पण त्याला वाटते मले म्हातारा म्हण, मले बुढा म्हणते,
मग लागते उचलायला. तू काय रे, मी काय रे, तू काय रे माझ्या समोर, मी कायले बुडा झालो, तू अशीन बुडा, आणि लागते तू उचलाले काहीतरी हिचकवून बसते कंबर हात पायाचं. कारण तो मान्य करत नाही की आपलं वय झालं, आपलंही झालं, मान्य करत नाही. गरज नस, ज्या ज्या वस्तू, ज्या ज्या गोष्टीची गरज आहे त्या केल्या तर हरकत नाही. आता कधी कधी दात पडतात, तर दात जेवणासाठी आवश्यक आहे, आणि म्हणून आजकाल डॉक्टर काय करते की जर आता एखादा दात उपटला तर दुसरा दात तिथं कृत्रिम स्वरूपाचा लावून देते, जेवण करण्यात सोयीचं व्हावं. डोळ्याची नजर वयोमानानुसार कमी होते की नाही, म्हणून चष्मा लागते, आवश्यक आहे, गरज आहे. पण 30-35 वर्षानंतर इथचे केस जर असे पांढरे झाले तर मग काय करा? आता त्यांना काही वडलं आहे का? इथचे केस पांढरे झाले तर मग तिथं दिसलं नाही पाहिजे, काळं लावायचं. अजून जास्त पांढरे झाले तर अजून जास्त काळं लावायचं. मी काही लोकांचं पाहत असतो की सकाळी त्याचे पुरे पांढरे फटक केस दिसतात आणि संध्याकाळी पाहतो काळे शार. काय खाल्लं त्याने दिवसभरात? त्याला किती व्हिटॅमिनची याला जास्तच माहिती आहे वाटते. ही व्हिटॅमिन याला कुठचं तरी एकदम पॉवरफुल खाल्लं आणि दिवसभरात केस एकदम पांढऱ्याचे काळे. कित्येक वेळा म्हणजे वय दिसत नाही, चालता येत नाही. काही लोकांना दिसतही नाही बरोबर, भिंगाचे चष्मे एवढे जाळे जाळे, चालताही येत नाही, दातही पडले, पण केस मात्र काळे दिसतात डोक्याचे. आश्चर्य वाटते की यायला ही व्हिटॅमिनची जास्त माहिती आहे आणि म्हणून ते खात असतील आणि म्हणून ते काळे होत असतील. एकदा असंच झालं, एका कार्यक्रमात एक माई वहिनी होती, धर्मपाल खोब्रागडेची सासू माई वहिनी होती. तिचे थोडेफार दात पडले होते, मरण पावले. मला म्हणते, अशोक तुम्ही आता लय बुढे दिसता का? म्हटलं काहून? केस पुरे पांढरे झाले ना. म्हटलं हो, पण तुम्ही जवान दिसता. म्हटलं म्हणे काहून? म्हटलं तुमचे केस पुरे काळे आहेत ना. वाईट वाटलं. तुम्ही म्हणे एवढ्या लोकांची माई बेइज्जती केली. आता बेइज्जतीचं काय आहे ते? काळे दिसतात काळे म्हटले, माय पांढरे दिसतात तुम्ही पांढरे म्हटले. ऑफिस मध्ये एकदा असंच एका कर्मचाऱ्यांना म्हटलं, म्हणे साहेब तुम्ही हेअर डाय जर केलं ना म्हणे एकदम तुमचे केस कोळशासारखे दिसतील ना. अबे म्हटलं ते कोळशासारखे दिसतील, त्याच्यापेक्षा चांदी सारखे दिसून राहिले ना. चांदी महाग आहे तो कोळसा महाग आहे. साहेब म्हणे काय त्याच्या संग बोलला रे तू? चांदी महाग आहे की नाही? ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या गोष्टी करायला पाहिजे, पण ज्या गोष्टी आवश्यक नाहीत त्या गोष्टी करू नये. आता केस समजा ते आपल्या शरीराचा विसर्जित घटक आहे, जसा शेंबूळ आहे, लाळ आहे, थुका आहे, संडास आहे, लघवी आहे, याला आपण जपून ठेवतो काय? केस सुद्धा शरीराचा विसर्जित घटक आहे आणि त्याले जर कलरिंग, सजवणं, नटवणं, थटवणं करत असू तर खरंच आपली समजदारी आहे का? आता ज्याचे लग्न व्हायचे आहेत, जे मार्केटला निघणार आहेत त्याचं ठीक आहे, पण ज्याचे नातवंड झाले, जे नातू पुत्र झाले त्याला काय गरज आहे? हो, त्याला काय गरज आहे? याचा परिणाम त्वचेवर होते, डोळ्यावर होते, दृष्टीवर होते, वाईट परिणाम होते. दृष्टी जी आहे ना त्याच्यावर वाईट परिणाम होते आणि जे चामडी ज्याला म्हणतो, त्वचा जे म्हणतो तेही खराब होते आणि त्याच्याशिवाय मेंदूला सुद्धा इजा पोहोचते. पण तरी करतात.
कशासाठी? त्याच्या मागे काय आहे? मी जवान दिसलो पाहिजे, मले कोण म्हातारं म्हणू नये. अरे कोण म्हटलं ना नाही म्हटल्यानं एखाद्यानं आता कोणा आपल्याला म्हातारं म्हटलं तर जवान होणार आहे का म्हाताऱ्याचा? आणि जवानाने जर म्हातारं म्हटलं तर तो म्हातारा होणार आहे? नैसर्गिक जी अवस्था आहे ती बदलणार नाही कोणाच्या म्हटल्यानं. कोणाच्या म्हटल्यानं ती अवस्था बदलणार नाही, पण लोक ते स्वीकारतच नाही. आता 8-10 दिवसापूर्वी आम्ही सकाळी मी फिरायला जात असतो, एक महिला होती, कुबळं निघालं तिचं कुबळं निघालं आणि तिच्या तोंडात दातही कमीच होते. मला काय म्हणते, ओ काका ते द्वारका जे हॉटेल आहे ते कुणीकडे आहे? म्हटलं हो बाई इकडेच आहे, तू जाय. आता काय म्हणावं तिला वाटलं का काका म्हटलं तर आपण कोण झालो? लेकरूच झालो. स्वतः आपण म्हातारे आहो हे मान्य करत नाहीत लोक, आणि हे मान्य न करणं म्हणजे निसर्गाच्या नियमांचा विरोध करणं आहे. निसर्ग नियमाचा आपण नाकारणं आहे. निसर्ग नियमाला भगवंतांनी सांगितलेलं जे अनित्यतेचं तत्व आहे ते आपण नाकारतो. हा कधी तुम्ही हेअर जो करतो तर कसं होते? ज्या वेळेला केले हेअर डाय त्यावेळेस पूर्ण चांगले दिसतात, काळे शार दिसतात, आणि मग काही दिवसानं ते केस वाळत वाळत येतात, खालचं राहते पांढरं, वरचं राहते काळं. ते केस होतात रंगीबेरंगी, नारंगी, इष्टमन कलर, इष्टमन कलरचे केस, कबड्या कलरचे केस होतात. काय अवस्था आहे. हे किती आपण करतो, पण कधी काळी या केसांचं जेव्हा आपण एवढे जर त्याची करतो, त्याला कलर, त्याला म्हणून तर भगवंतांनी पहिलं जे सांगितलं, जी आपली तृष्णा आहे, आसक्ती आहे ते नष्ट व्हावी, आणि ती अनावश्यक बाबतीतली जी आसक्ती आहे ती नष्ट व्हावी. आवश्यक ठीक आहे बाब, पण अनावश्यक जर आहे तर ती नष्ट व्हावी. म्हणून पहिले मुंडन, महिला असो की पुरुष असो, डोक्याचे केस काढून टाकायचे, भानगडच नाही. ना रहेगे बाल ना लगेगा तेल. काय ते आहे ते आपण पहा उदाहरणादाखल, की ज्या केसांना आपण एवढं सजवतोय करतो, चुकून एखाद्या वेळेला ते केस एखाद्या भाजीत पडलं तर आपण काय करतो? त्याला आपण एवढी मालिश केली, तेल लावलं, कलर केला, एवढा खर्च केला, त्याच्यावर गेलं पोटात तर काय बिघडते असं म्हणतो काय? कसं काढतो आणि फेकतो. ह्या ज्या बाबी आहे हा आपल्या अज्ञानपणा आहे. हे आहे आपलं अज्ञानपणा. भगवंत म्हणतात की अनित्यतेच्या बाबतीत लोक अज्ञानी असतात आणि म्हणून दुःख होते. वाईट वाटते ना त्यांना की आपण पांढरे केस दिसले तर आपलं हे होईल काय, आपल्याला म्हातारं समजतील काय, आणि म्हणून असं करतात. अनेक बाबतीत आपण पहा अनित्यतेच्या बाबतीत, एखादा तरुणपणामध्ये चालणारा व्यक्ती कसा चालते, सौंदर्यशाली असते तर, आणि वय होते तस म्हणजे स्वतः खराब दिसू नये. आपण पाहिलं असेल ते राजेश खन्ना मरण पावला, त्याच्या माहितीवर त्याचे ते पत्नी मुली उशीर झाला या आले. का
तर त्या पहिले मेकअप करायला गेल्या. बाहेर लोकायले म्हातारं दिसू नये, चांगलं दिसलं पाहिजे, सगळं दिसण्यासाठी. दिसणं महत्वाचं नसून असणं महत्वाचं आहे. जवान दिसणं महत्वाचं नसून जवान असणं महत्वाचं आहे. आणि शरीराचा नियमानुसार नैसर्गिकरित्या शरीर बदलणारच आहे. शरीर वार्धक्य आजारपणाकडे जाणारच आहे. मनाला आपण सुरक्षित ठेवलं पाहिजे, तरुण ठेवलं पाहिजे. अनेक म्हणजे दुःख जे होते की अगोदर कधी काही म्हातारपणामध्ये आपल्या चालण्याला त्रास होते है ना. तरुणपणात चालणारे जे आता ते रॅम्पवर चालतात मॉडेल लोक, हिरोईनी हिरो कसे चालतात, असं बरोबर क्रॉस मध्ये पाय टाकू टाकू कशा चालतात त्या तरुणी. आणि म्हाताऱ्या झाल्यावर पायात डग येतात सायकलच्या चाकायसारखे. सायकलच्या चाकात जसे ढग येतात की नाही, तांगड तिंगड चालतात, तशासारखे माणसं उतार वयात चालतात. चालायला त्रास होतो, कठीण जाते चालणं सुद्धा, त्रास होतोय. हे अनित्यतेमुळे घडत असते. निसर्गाचा नियम आहे अनित्यतेचा. आणि हे जो जाणतो हे होणारच आहे, हे घडणारच आहे. केस काळे होणारच आहे, दात पडणारच आहे, अंगावर सुरकुत्या पडणारच आहे, रंग बदलणारच आहे, हालत अशीच राहणारच नाही, त्याच्यामध्ये बदल होणारच आहे. हे जो जाणतो आणि तो स्वतःला तसं वळण देतो मनाला, तो सुखी राहतो. म्हणून आपण दररोज वंदनेमध्ये म्हणत असतो सब्बे संखारा अनिच्चाती, म्हणतो ना, सब्बे संखारा अनिच्चाती यदा पय्याय पश्यति अत्त निविंदति दुःखे यस्समग्गो विसुद्ध्या. सब्बे संखारा अनिच्चाती म्हणजे सर्व संस्कार अनित्य आहे. सगळं काही या जगातलं अनित्य आहे, जसं आहे तसं टिकून राहणार नाही, बदलणार आहे. हे जो जाणतो यदा पय्याय पश्यति, हे जो आपल्या प्रज्ञेने पाहतो, अत्त निविंदती दुःखे, त्याचे दुःख कमी होते, त्याचं दुःख नष्ट पावते, नष्ट होते. हा विशुद्धीचा मार्ग आहे. यस्समग्गो विशुद्ध्या, हा विशुद्धीचा मार्ग. दुसरं जे आहे तत्व ते आहे दुःखाचं. दुःख, दुःख लक्षण. पहिलं अनित्य आणि दुसरं आहे दुःख लक्षण. आता आपण पाहिलं अनित्यतेमुळे अनेक प्रकारे त्रास होते. डोळ्यानं वयोमानानुसार बदलत जाते. शरीरामुळे शरीरामध्ये अनेक प्रकारचे बदल होत असतात, त्याच्यामुळे दुःख येत असते. अनित्य असल्यामुळे दुःख येत असते. आजारपण येते, म्हातारपण येते, काही अनेक घटना घडत असतात. त्याचे कारण अजून आपण पुढच्या ह्याच्यात पाहणार आहोत. आणि हे दुःख येते. आणि दुःख आलं की माणूस हतबल होत असेल, एकदम असा गोंधळून जात असेल, तर त्याचं अज्ञान आहे, त्याचं अज्ञान आहे. परंतु आलेल्या दुःखाला तो जर सामोरं जात असेल, ते जीवन आहे. जीवनात दुःख येणारच आहे. आलेल्या दुःखावर मी मात कसा करीन, दुःखाला टाळू शकत नाही. दुःख कोणीच टाळू शकत नाही. त्याला प्रतिकार करणं हेच फक्त आपल्या हाती असते. त्याला सहन करून प्रतिकार करायचा, ते कमी करण्याच्यासाठी प्रतिकार करायचा, ते नष्ट करण्याच्यासाठी प्रतिकार करायचा. कशी परिस्थिती आहे, कशी आपली बुद्धिमत्ता आहे, कसा आपल्याकडे प्रयत्न करण्याची क्षमता आहे, याच्यावर हे सगळं अवलंबून असते. परंतु दुःख येणारच आहे ही ज्याला जाणीव असते, तो व्यक्ती त्या दुःखाला असा एकदम आल्यावर, दुःख आल्यावर एकदम हतबल होत नाही. तो त्याला जाणतो, ओळखतो. आणि जो ओळखतो, जाणतो, त्याला सामोरं जातो, त्याला दुःख, त्याच्या दुःखाची तीव्रता कमी होते. त्याच्या दुःखाची तीव्रता कमी होते. आणि म्हणून आपण दररोज वंदनेमध्ये म्हणत असतो सर्वात शेवटीच्या गाथेत,
सब्बे संखारा दुःखाती. सर्व संस्कार दुःख देणारे आहे, दुःखदायक आहे. यदा पय्याय पश्यति, हे जो आपल्या प्रज्ञेने पाहतो, अत्त निविंदती दुःखे, त्याचे दुःख नष्ट होतात. हा विसुद्धीचा मार्ग आहे. यस समग्रो विसुद्धी आहे. तिसरं जे लक्षण आहे ते आहे अनात्म लक्षण. अनात्म लक्षण याबद्दल अज्ञानी असते म्हणून बऱ्याच लोकांना वाटते आत्मा आहेच. या जगात आत्मा नावाची वस्तू आहे. हे या जगातले जवळपास 60-70% निम्म्यापेक्षा जास्त लोक मानतात. आणि भगवान बुद्ध म्हणतात की आत्मा नावाची वस्तू या जगात नाही आहे, कोणतीच नाही. आत्म्याचं त्या लक्षण काय सांगितलं जाते? आत्म्याचं लक्षण काय सांगितलं जाते? तो कधी बदलत नाही. आत्मा कधी बदलत नाही. आत्मा कधी मरत नाही. आत्मा कधी नष्ट होत नाही, हे सांगितलं जातं. परंतु जगाचं जर हे दोन लक्षणं पहिले जे आपण सांगितले, अनित्य आणि दुःख, हे जर सत्य आहे, या जगातलं त्रिकालाबाधित सत्य आहे, या जगातलं प्रत्येक बाब बदलणारी आहे, आत्मा कसा अपरिवर्तनशील राहील? या जगात जे काही आहे ते जर बदलणार आहे आणि बदलणार असल्यामुळे दुःख देणार आहे, दुःख त्याच्यापासून होते, तर या जगात न बदलणारा शाश्वत स्वरूपाचा आत्मा या जगात कसा अस्तित्वात राहील? अस्तित्वात राहू शकत नाही. आणि म्हणून आत्मवादाची जी शिकवण आहे, आत्मवादाची जी मानसिकता आहे, ती कशी असते? एखाद्या व्यक्ती एखाद्या विशिष्ट प्रकारे बोलत असते, त्याला सवयच असते कुणाचा अपमान करायची, कुणाला टोचून बोलायचे, कुणाचा मानहानी करायची सवय असते एखाद्या व्यक्तीला. आणि त्याला जर एखाद्यानं म्हटलं काय राजा तुझी सवय चांगली सवय नाही ना, बदल ना. तो काय म्हणतो? मी असाच आहो, असाच होतो, मी असाच राहील. माझी सवय ही अशीच होती, अशीच आहे आणि अशीच राहील, हे काही बदलणार नाही, मी काही बदलत नाही म्हणते. त्याला हे माहीतच नाही की आपलं सगळं संपूर्ण शरीर बदलते. मनात क्षणाक्षणाने विचार येतात, बदलतात, येतात, बदलतात, एक येते दुसरा, एक येते जाते, दुसरा येते जाते. एका 5 मिनिटामध्ये किती प्रकारचे विचार मनामध्ये येऊन जातात. आणि एक कोणताही विचार मनात आला तर तो मनाला काही ना काहीतरी परिणाम करते, मनावर कोणता ना कोणता परिणाम करते. म्हणजे हे सगळं बदलणार आहे. हा काय म्हणते? मी काही बदलणार नाही. हा झाला आत्मवादी दृष्टिकोन. मी आहो, मी आहो, माय आहे, माय आहे, पोरगा माय, पोरगी माय, सून माय, नातू माय. भगवंत म्हणतात म्हणजे तूच तर तुझा नाही, तूच तुझा नाही, अत्ताही अत्तनो नातो, तूच तर तुझा नाही. कोण कोण कोणाचं? आपण जरी आपण म्हणतो स्वतःला मी मी हा शब्द वापर, मी म्हणजे कोण? जरा कधी पाहतो आपण मी म्हणजे कोण? हे शरीर म्हणजे मी, मन म्हणजे मी. आणि जर आपल्या मी म्हटलं आपल्या मालकीचं आहे असं म्हटलं तर ज्याच्यावर आपली मालकी आहे ते आपल्या मताप्रमाणे चाललं पाहिजे, है की नाही? आपलं शरीर आपल्या मताप्रमाणे चालते राहते काय? नाही राहत. आपण जर म्हटलं की आता हो असाच मी राहिलो पाहिजे तर राहू शकतो काय? नाही राहू शकत. शरीराचं असो मनाचं असो आपण त्याला आपल्या कह्यात नाही ठेवू शकत. निसर्ग नियमानुसार चालते, म्हणजे आपलं काहीच नाही असं धरून चालावं लागते. आपलं काही नाही. जे कर्तव्य आहेत माणूस म्हणून ते आपण पार पाडले पाहिजेत इमाने इतबारे. जास्त अवास्तव मी माय असं करणं म्हणजे दुःख ओढवून घेणं. 3 जे लक्षणं आहेत
अनित्य, दुःख आणि अनात्म या तीन लक्षणांबाबतची जी अज्ञान असते, त्या अज्ञानामुळे, त्या अविद्येमुळे दुःख भोगावं लागते, दुःख भोगत असतात. आणि म्हणून शेवट आपण म्हणत असतो, सब्बे धम्मा अनत्ताति, सब्बे धम्मा अनत्ताति यदा पय्याय पश्यति अत्त निबिंदति दुःखे यस्समग्गो विसुद्ध्या. या जगात सगळं काही अनात्मा आहे, म्हणजे आत्मा रहित आहे, कशातच आत्मा नाही. हे ज्याला, हे जो आपल्या प्रज्ञाबुद्धीने जाणतो त्याचेच दुःख नष्ट होतात. हा विसुद्धीचा मार्ग आहे. भगवान बुद्ध म्हणजे तीन लक्षणांच्या बाबत असलेलं अज्ञान म्हणजे दुःखाचं कारण आहे. त्याच्याशिवाय अजून आपण जे काही जगतो ते विपर्यासात जगत असतो, विपर्यासात जगत असतो. विपर्यास, ज्या ज्या गोष्टींमुळे दुःख येते त्याच्या मागे आपण आनंदाने जातो, त्याच्यापासून आपल्याला सुख भेटल असा आपण विचार करतो, त्याच्यापासून आपल्याला सुख भेटल असा विचार करतो, त्याच्याच मागे धावतो. कित्येक लोक व्यसनाधीन आहेत ना, कित्येक लोक व्यसनाधीन आहे. व्यसनाधीन असलेल्या लोकायले त्याच्यातच आनंद वाटते. खर्रा, गुटखा, दारू, बिडी, सिगारेट, अजूनही काही असते, एवढे माहित आहेत आपल्याला. पण त्याच्या व्यतिरिक्तही काही व्यसनं असते जे माणसाचं जीवन बर्बाद करतात. अनेक प्रकारच्या आजारांना विकत घेतात हे लोक. आजारांना गुटखा फुकटात भेटते काय? खर्रा, दारू, बिडी, सिगारेट फुकटात नाही भेटत, पैसे देऊनच घ्यावं लागते. आणि त्याच्यापासून बिमाऱ्या निर्माण होतात. म्हणजे काय करून राहिले? बिमाऱ्या विकत घेऊन राहिले लोक. ज्या वक्ती ते ओढत असतात बिडी सिगारेट, त्यावेळेस त्याला असं वाटतं काय मी 500 काहीतरी खूपच पराक्रम करून राहिलो. दारू पिला असल्यावर तो तर असं त्याला तर असं वाटतं की स्वर्गाले माझ्या हातच पुरते, तसं काही मी काय समजतो म्हणते कोणाले. पण ज्या गोष्टी दुःख देणाऱ्या आहेत त्या गोष्टी लोक आनंदाने करतात, मौज मजा म्हणून करतात. दुःखाला सुख समजतात अज्ञानपणा. सत्याला असत्य समजतात किंवा असत्याला सत्य समजतात. अज्ञान. बाबासाहेबांनी एवढं सांगितलं, एवढं सगळं केलं, हजारो वर्षांची गुलामगिरी आपली नष्ट केली, हजारो वर्षांपासून चालत आलेली अस्पृश्यता नष्ट केली. आपण बाबासाहेबाले सोडून देतो आणि भलत्यालेच आपण बाबा म्हणतो. जो आपला खरा मुक्तीदाता बाबा आहे त्या बाबासाहेबाले सोडून देतो आणि ज्याला खाताही येत नाही, बोलता येत नाही, कपडे घालता येत नाही, वरत घालते आणि खाली काहीच नाही राहत, त्याला आपण बाबा म्हणतो. आपल्या बापाले सोडतो आणि भलत्यालेच बाप म्हणतो. कधी विचार करतो आपण? सत्याला सत्य समजतो. जर का बाबासाहेब नसते झाले या जीवनात या पृथ्वीवर, आणि ज्याला आपण बाबा म्हणतो त्याच्यासारखे समजा 200 करोड जरी लोक निर्माण झाले असते, 200 करोड, एकटा दुःखही नाही म्हणत, म्हणजे भारताची जेवढी लोकसंख्या आहे 150 करोडची, त्याच्यापेक्षा आपण 50 करोड जास्त म्हणू. तेवढे जरी निर्माण झाले असते 200 करोड, ज्याला आता बाबा बुवा म्हणतात, बाबासाहेबांनी एकट्यानं केलेलं करू शकले असते काय? करू शकले असते? कधी विचार करा. सगळ्या असत्य खोट्या गोष्टी त्याला आपण सत्य समजतो. आणि सत्य जे आहे, बाबासाहेबांनी सत्य जे सांगितलं तो म्हणजे भगवान बुद्धाचा धम्म, त्याला आपण असत्य समजतो.
सत्याला असत्य समजणं आणि असत्याला सत्य समजणं हे अज्ञान आहे. हे अज्ञान आहे. जी गोष्ट नित्य नाही अनित्य आहे तिला नित्य समजतात लोक. नित्य समजून वागतात. मी असाच राहीन, मी असाच राहीन, मी असाच जगेन. ह्या ज्या बाबी आहेत म्हणजे याला अज्ञान म्हणतात. आपण अनित्यतेच पाहिलं. नित्य या जगात काहीच नाही, परंतु जे नित्य नाही त्याला नित्य समजतात लोक. कित्येक वेळा पाहत आपल्या घरी एक उदाहरण मी पेपर मध्ये वाचलं. उन्हाळ्याचा दिवस. उन्हाळ्याच्या दिवसात जास्तच ऊन असलं तर काय होते, गरमी असते, मग कूलर पाहिजे. त्या घरी कूलर लावला होता आणि कूलर लावला होता त्या कूलरच्या समोर बसले असतील काही घरातले पोरं बाळ. घरातला म्हातारा माणूस तिथून आला असेल त्याच्या जवळ. जरासा त्याचं हे झालं, बॅलन्स गेलं तर त्याचा हात त्यानं म्हणजे बॅलन्स जाऊ नये म्हणून सांभाळा स्वतःचा बॅलन्स म्हणून त्या कूलरले हात लावला. कूलरले हात लावला, कूलर पडला. कूलर पडला म्हणजे कूलर बिघडला. कूलर बिघडला तर पोराचा न सुनीचा पारा चढला. पोरानं त्या बुड्याला मारलं तर बुडा मरण पावला. मरण पावला. किती मोठी क्रूरपणा झाली. तर त्याला हे नाही वाटलं की कूलर होता, जरी बुड्यानं जरी त्याला दस्त धरलं तरी कधी ना कधी तर बिघडलाच असता ना. कधी बिघडलाच नसता काय? तसाच राहिला असता काय? काही ना काही कारण घडून बिघडतच असतात वस्तू घरातल्या. याचा अर्थ हा थोडासा एकदम चिडणं, थोडस बोलणं ठीक आहे, परंतु जीव जाईपर्यंत जो कोणी व्यक्ती मार जो करते तो खरंच कोणत्या मानसिकतेचा असेल? ह्या ज्या घटना घडतात त्या कशा घडतात तर अनित्यतेला नित्य समजतात लोक. अज्ञानपणामध्ये जगत असतात. आणि अशाच प्रकारे शरीराच्या बाबतीत जे सुंदर नाही त्याला सुंदर समजतात. कुरूपतेत सुंदरता पाहतात, कुरूपतेत सौंदर्य पाहतात. आपलं जे शरीर आहे हे शरीर 32 प्रकारच्या घटकांनी बनलेलं आहे. आणि त्या घटकांचा जर आपण विचार केला तर एवढे काही ते म्हणजे लाळ, कफ, पित्त, आतड्या, ती वरून वरून दिसते चांगलं लिपलेलं आहे, कलरिंग केलेलं आहे, चांगली छपाई केलेली आहे असं दिसते, पण अंदर काय आहे त्याच्या? अंदर सगळी घाण. परंतु आपण ते म्हणतात ना, साजालेच 9 मनते लागते. महत्वाचं काम असलं त्यावेळेस सांगा लागते. मला माहित आहे माझ्या घरी 10 वाजता जायचं असलं एखाद्या कार्यक्रमाला तर सांगा लागते आपल्याला 9 वाजता जावं लागते. का? साज शृंगार करायला 1-1.5 तास लागतेच लागते. 9 वाजता म्हणा तर त्या वक्ती कुठंतरी 10:30 वाजता तयारी होते. माझ्याच घरी आहे असं नका समजू, तिकडेच नका पाहू. सगळ्याच्याच घरी आहे थोड्याफार फरकानं. आता मी दुसऱ्याला कायले म्हणून, माझ्या घरच्या म्हणणं माझा हक्क आहे म्हणून म्हणा लागते. दुसऱ्याला म्हटलं तर भांडतील ना, पण ते सगळ्याच्याच घरी असतात. तर सांगायचं तात्पर्य हे की माणूस कुरूपतेला सुंदर समजतो. जे कुरूप आहे, सुंदर नाही, त्यालाही सुंदर समजतो. त्याच्यात शक्ती बुद्धी खर्च करतो, वेळ वाया जाते. आणि अशामुळे माणूस आणि केलेलं सगळं कधी लग्नात गेलं, लग्न प्रसंगात तर म्हणजे ते मटकणाऱ्या लोकांचं प्रदर्शनच असते. ते
लग्न प्रसंग म्हणजे मटकणाऱ्या लोकांचं प्रदर्शनच असते. प्रत्येकीला वाटते हिच्यापेक्षा मी चांगली कशी दिसन. हे जे भाग आहे याच्याबद्दल अज्ञानी असणं म्हणजे दुःखाचं कारण आहे. हे दुःखाचं कारण आहे, तृष्णा, अज्ञान. तर आज आपण दुसरं आर्य सत्य पाहिलं, दुःखाचं कारण. उद्याला आपण तिसरं आर्य सत्य पाहू आणि पुढच्या भागाला जर झालं तर सुरू करू. धम्मं चरेषु चरितं नतं दुश्चरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मिन् लोके परं यो च अपन्ते सुत्वानं धम्मं कायेन पश्यति सवे मे शरणं मह्यं बुद्धो मे शरणं वरं ये तेन सत्यवचेन